मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर कौशिक कुकी गँगचं फार्म हाऊसवर स्वागत करतात आणि माझं छोटं फार्म हाऊस कसं आहे असं विचारतात. तेव्हा कुकी सांगतो, छोटं नाही, खूप मोठं फार्म हाऊस आहे तुमचं. तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात, तुमचं नाही, आपल्या सर्वांचं हे फार्म हाऊस आहे. कुकी गँगबरोबर निखिल आणि सुमीही आलेले असतात. डॉक्टर कौशिक सर्वांसाठी ज्यूस मागवतात. सर्वजण ज्यूस पित असतात. तेव्हा निखिल बोलतो की आता डॉक्टर कौशिक तुम्हीही आमच्याबरोबर राहायचं. डॉक्टर कौशिक सांगतात की मला उद्या सर्जरी आहे, जावं लागेल आणि मी संध्याकाळी येत जाईल, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तर निखिल पुन्हा बोलतो, शशांक आपल्याबरोबर आला असता तर त्याला किती छान वाटलं असतं. तेव्हा अप्पू बोलते, तो कसा येईल, कारण त्याला मी अजिबात आवडत नाही. तर सुमी अप्पूला समजावते, अप्पू तसं काही नाही ग, आपल्या शशांक दादाला खूप काम असतात. तेव्हा डॉक्टर कौशिक कुकीला विचारतात, कुकी, ह्या दोघांमध्ये नक्की चांगले संबंध आहेत ना, म्हणजे हे दोघं भांडत तर नाही ना. तेव्हा कुकी सांगतो, नवीन लग्न झालं आहे, थोड्या कुरबुरी तर राहणारच, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. अप्पू डॉक्टर कौशिकांना सांगते, बाबा तू अजिबात त्या खडूसचं टेन्शन घेऊ नकोस, नाही आला तर नाही आला. सही तो इथे आला असता तर त्याने माझ्या मागे सारखं अभ्यासाचं कारण सांगितलं असतं आणि आम्हाला इथे खूप एन्जॉयमेंट करायची आहे. तर शशांक न आल्याचं तिलाही खूप वाईट वाटत असतं. ती शशांकला खूप मिस करत असते, हे सर्वांच्या लक्षात येतं. तेव्हा कुकी अप्पूला समजावतो आणि बोलतो, जेथे आहे कुकी तेथे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन नक्की, असं म्हणून तो डॉक्टर कौशिकांना सांगतो की माझ्याकडे एक असा प्लॅन आहे, इथे शशांकला यावंच लागेल, म्हणजे अप्पू पण नाराज होणार नाही. तर डॉक्टर कौशिक विचारतात, असा काय प्लॅन आहे. अप्पू बोलते, नको, मी इकडे असल्यावर तो इकडे कधीही येणार नाही, तुला शशांक पाहिजेच असतो, हे प्राचीला समजतं. प्राची अप्पूला विचारते, असं सांग ना अप्पू की तू शशांक दादाला मिस करते. अप्पू मान्यच करायला तयार नसते आणि आमचंही तसं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यातले 20 दिवस पण संपले आहेत. 1 वर्षानंतर मी माझ्या घरी जाईल. ऐकून मात्र सर्वांना खूप वाईट वाटतं. तर कुकी सांगतो, अगोदर प्लॅन तर ऐकून घ्या. आपण शशांकला सांगायचं की अप्पूला खूप ताप आला आहे, म्हणजे तो धावत पळतच इकडे येईल. अप्पू बोलते की त्याला हे आवडणार नाही, तो आपल्या सर्वांचा इन्सल्ट करेल, आपण त्याला बोलवायलाच नको आणि इथे आल्यावर त्याला मी बरी आहे हे समजल्यावर तो अजूनच आपल्यावर रागवेल. तेव्हा अमेय बोलतो, अप्पू तुला फक्त ॲक्टिंग करायची आहे. तर कुकी नंतरचा प्लॅन सांगतो, आपण असं सांगायचं, तो इथे आल्यावर ताप आल्यावर डॉक्टर कौशिकांनी अप्पूला मेडिसिन दिले होते, आता तिचा ताप उतरला आहे. तेव्हा निखिल मध्ये बोलतो, म्हणजे आपल्याला समजेल शशांकचं अप्पूवर किती प्रेम आहे. डॉक्टर कौशिक कुकीला सांगतात, हा तुमचा प्लॅन चांगला आहे, परंतु तुमच्या ह्या प्लॅनमध्ये मला सामील करून घ्यायचं नाही. झालं तरी तो माझा जावई आहे, मी त्याच्याबरोबर खोटं बोलू शकत नाही. कुकी डॉक्टर कौशिकांकडून शब्द घेतो, तो सायंटिस्ट आहे, तो क्रॉस चेकिंग करण्यासाठी तुम्हाला नक्की फोन करेल, तेव्हा तुम्ही आमचीच बाजू लावून धरायची, हा शब्द तरी द्या. डॉक्टर कौशिक फुल सपोर्ट करण्याचं कुकी गँगला ठरवतात आणि हात मिळवणी कुकी बरोबर करतात. सर्वजण खूप खुश होतात. तर कुकी मोठ्यानेच बोलतो, मिशन शशांक आता सुरू झालं आहे. दुसरीकडे कानिटकरांच्या घरी सर्वजण जेवण करत असतात. बाबी आत्या शशांकला बोलतात, आज घर किती सुनं झालं आहे. माई पण बोलतात की आज वानर सेना नाही ना, म्हणून असं तुम्हाला वाटतंय. तर अपर्णा बोलते, खास करून अप्पू नाही ना, त्यामुळे आज नुसतं घर खायला उठतंय, आज करमतच नाही. विठू काका बोलतात, आज रियाज पण राहिला आहे. शशांक बोलतो, मला अशी शांतता हवी आहे, यामुळे घराची शिस्त तरी बिघडत नाही. माई अप्पूला पाठीशी घालून तिच्याबद्दल चांगलं काहीतरी बोलत असतात. तेव्हा शशांक बोलतो, माई तू नेहमी त्या अप्पूला पाठीशी घालते, त्यामुळे ती एकदम बिथरत चालली आहे. मोठ्या दादांचं तिच्यापुढे काहीच चालत नाही. तर सुवर्णा माईंना बोलते, ह्या सर्वांचं ठीक आहे, परंतु सुमी आणि निखिल रावांनी तिकडे जायची काही गरज नव्हती. सुमीलाही तिचा संसार आहे, तिच्या सासूने सूड दिली म्हणून हे दोघे लगेच तिकडे गेले. ती संसाराकडे अजिबात लक्ष देत नाही. तर माई बोलतात, अगं तिच्या सासूनेच परमिशन दिली होती, तू एवढी का नाराज होतेस. शशांक बोलतो, आईचं बरोबर आहे, कारण सुमी अजिबात तिच्या घराकडे लक्ष देत नाही.
तर माई निखिल, सुमी आणि अप्पूची बाजू घेत सर्वांना शांत बसवतात. तर शशांकला अप्पूची खूप आठवण येत असते. तो अप्पूला खूप मिस करत असतो, म्हणून तो चिडचिड करत असतो. तेव्हा तो सर्वांना सांगतो, ह्या अप्पू पुढे आपल्या मोठ्या दादांचंही काही चालत नाही. ती काय करते, ती एकतर गोड बोलते आणि नाहीतर रडत बसते. तिच्या मनाविरुद्ध काही झालं का ती नुसती हट्ट करते आणि मोठे दादाही तिच्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकतात. तेव्हा सर्वजण शशांककडे पाहतच असतात. त्यानंतर सर्वांचं जेवण होतं. तर शशांक अप्पूविषयीच गप्पा मारत असतो. आई शशांकला सांगतात, अप्पू अजून लहान आहे, तिला जरा समजून घे. शशांक बोलतो, अप्पू नेहमी इथे टिंगलटवाळ्या करत बसते, अभ्यास करायचा नाही, अशाने संसार होतो का? संसाराचं नाव काढल्यावर मात्र सुवर्णा त्याच्याकडे पाहत राहते आणि गालातल्या गालात हसते आणि शशांकला विचारते, तुला असा संसाराचा किती वर्षांचा अनुभव आहे? शशांक बोलतो, माझं सोडा, परंतु आपल्या निखिल रावांचं काय? ते इथे आल्यावर सर्वांची टिंगलटवाळी करतात. सुवर्णा बोलते, ह्या बाबतीत शशांकचं म्हणणं बरोबर आहे. तेव्हा माई कुकीबद्दल सांगतात की कुकी असा त्याच्या सासरी गेल्यावर नेहमी लोकांची टिंगलटवाळी करायचा. तर अपर्णाही हो बोलते आणि हे गेल्यावर तिकडे माझे आईबाबा नेहमी दचकायचे, कारण कधी कुणाची विकेट टाकतील हे त्यांना समजतच नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघे तिकडे जायचं असल्यावर माझे आईबाबा खूप घाबरून असायचे. आणि तुमचे मोठे दादाही अशाच स्वभावाचे होते. ते त्यांच्या सासरी गेल्यावर नेहमी लोकांची टिंगलटवाळी करायचे. हे ऐकून मात्र शशांकला आश्चर्य वाटतं. तेव्हा अपर्णा सांगते, यांच्या म्हणण्यानुसार अप्पू वागते. अप्पूला काही कळत नाही. त्यात कुकी गँगचे हे प्रमुख आहेत, त्यांच्या सांगण्यानुसारच अप्पू सर्व वागते आणि तू तिलाच दोष देतो. तर माई बोलते, सुवर्णा, ह्यावेळी शशांक जरा चुकीचा वागला आहे, कारण तू तिच्याबरोबर हनीमूनला जायला हवं होतं. तर विठूदादा आणि सुवर्णा बोलतात, अप्पूला खूप वाईट वाटलं असेल. शशांक बोलतो, तिच्यासारखा मी रिकामटेकडा नाही. तसंही तिला तिकडे जायची अजिबात गरज नव्हती. ती इथे अभ्यास करत बसली असती तर काय झालं असतं? तेव्हा घरातील सर्वजण त्याला सांगत असतात, तू सारखा तिच्या पाठीमागे लागू नकोस, की अभ्यास कर. ती आपला अभ्यास करेल आणि ग्रॅज्युएशन पण पास होईल. विठूदादा बोलतात, मी पण त्यांच्याबरोबर जायला हवं होतं. चांगला निसर्गाच्या कुशीत रमलो असतो, गाणी पण म्हटली असती. सर्वजण विठूदादांकडे पाहत असतात. तर सुवर्णा बोलते, तेव्हा घरातील सर्वांना समजतं की शशांक अप्पूला मिस करत आहे. तेव्हा ते शशांकला चिडवतात. तर बाबी आत्या शशांकला विचारतात, तू तरी तुझ्या बायकोला फोन केला का? तेव्हा शशांक बोलतो, ते सर्वजण माझी मस्करी करतात, म्हणून मी त्यांना फोन करणार नाही. तेवढ्यात कुकीचा फोन शशांकला येतो. तर कुकी गँग मस्तपणे आईस्क्रीम एन्जॉय करत असतात आणि आईस्क्रीम खात असतात. कुकी शशांकला खोटं सांगतो, आम्ही इकडे येताना अप्पू एकदम छान होती, परंतु आता तिला खूप ताप भरला आहे, तिला खूप ताप आला आहे. हे ऐकून कानिटकरांना खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण खूप घाबरतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सुवर्णा शशांकला सांगते, डॉक्टर कौशिकांना अगोदर फोन कर आणि अप्पूबद्दल सर्व माहिती घे आणि मगच तिकडे जा. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.